फेल झालेले किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये अडकलेले पैसे आता तात्काळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। NPCI ने नवीन ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू केली आहे। नेमका याचा फायदा काय होणार समजून घेऊया आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। UPI ट्रान्झॅक्शन फेल झाल्यावर किंवा एखाद्याला पैसे सेंड करताना ते अडकल्यास ग्राहकांना अनेक दिवस पैसे रिटर्न येण्याची वाट पाहावी लागायची। यासोबत बँकेकडे देखील तक्रार अर्ज दाखल करावा लागायचा। पण आता NPCI ने 15 फेब्रुवारी 2025 पासून ऑटोमेटेड चार्जबॅक ही प्रणाली देशभरात लागू केली आहे। UPI ट्रान्झॅक्शन फेल होणे, इंटरनेटची समस्यामुळे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता वाट पाहायची गरज नाहीये, कारण ऑटोमेटेड चार्जबॅकने अडकलेले पैसे किंवा ट्रान्झॅक्शन फेल झाल्यावर आता ऑटोमॅटिक पैसे खात्यात जमा होणार आहे। आता आपण चार्जबॅक आणि रिफंडमध्ये नेमका फरक काय ते समजून घेऊया। चार्जबॅक आणि रिफंड या दोन्ही प्रक्रिया ग्राहकांकडून पैसे परत मिळवण्यासाठी केले जातात, परंतु यात फरक आहे। सर्वात आधी आपण रिफंड म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया। ग्राहकाला यासाठी सेवा देणाऱ्या एजन्सीकडे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो, तर चार्जबॅकमध्ये संबंधित ग्राहकाला त्यांच्या बँकेकडे अर्ज करून झालेल्या व्यवहाराची तपासणी आणि रकमेची परतफेड करण्याची विनंती करावी लागते। पण आता ऑटोमेटेड चार्जबॅकमुळे हे पैसे ऑटोमॅटिक खात्यात जमा होणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।